समोरून आहे ना चांगला उजेड येतोय. तर नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर थंबनेल बघून तर तुम्हाला काय गोष्टी ना लक्षात आल्या असतील. तर आता तुम्हाला माहिती आहे, खूप वेळेस मी व्हिडिओमध्ये सांगत असते, पण आज मी तुम्हाला आहे ना एकदम खुश राहण्याचा मंत्र, म्हणजे आयुष्य आपल्याला एकदाच मिळतं आणि सगळ्यांच्याच आयुष्यात काही ना काही चालू असतं, कमी जास्त होत असतं. पण याचा अर्थ असा नाही का आपण ना खुश राहायचंच नाही किंवा आपली लाईफ एन्जॉय करायचीच नाही, असं नाही. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना आपल्याला आनंद मिळू शकतो व प्रत्येकाची चॉईस वेगळी असते. तर मी माझ्या बाबतीत आहे ना या गोष्टी शेअर करणार आहे का मला कोणत्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो. तर मी हे आता आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी शेअर करणार आहे. खूप काही गोष्टी आहे, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मला ना असा खूप आनंद मिळतो. तर मी खुश राहण्याचा प्रयत्न करते, स्वतःची लाईफ आहे ती एन्जॉय करण्याचा प्रयत्न करते. अजिबात माझ्या आजूबाजूला निगेटिव्हिटी आहे ना ती मी फिरू देत नाही. नेहमी मी पॉझिटिव्ह विचार करते, पॉझिटिव्ह राहण्याचा विचार करते. सकाळची जी सुरुवात आहे माझी ती मंत्रांपासून होते. जर ज्या दिवशी जो दिवस असतो त्या दिवसाचे मंत्र असतात. कंटिन्यू तुम्ही भरपूर व्हिडिओमध्ये बघितलं सुद्धा असेल किंवा ऐकलं सुद्धा असेल. जेव्हा व्हिडिओज वगैरे माझे चालू असतात तेव्हा ना मंत्रांचा आवाज येत असेल, तर सकाळी ते चालू असतं. त्याच्या व्यतिरिक्त मला 90sचे सॉंग्स खूप आवडतात. तर मग वेगवेगळे 90sचे सॉंग्स आहे, शाहरुख खान, सलमान खान, भरपूर जे 90sचे मूवीज आहे. तर तुम्हाला माहिती आहे ते 90sचे सॉंग किती भारी होते एकदम. तर तेच मला आवडतात. आणि कारमध्ये पण जेव्हा मी ड्राईव्ह करते ना तर माझ्या मोस्टली कारमध्ये 90sचे सॉंग्स असतात. तर मी काय करते, टी व्हीवर 90sचे सॉंग्स लावते, मस्त थोडा मोठा आवाज करते आणि ते गाणे ऐकता ऐकता घरातली सगळी कामं करते. त्याच्यामुळे काय होतं, गाणं पण ऐकणं होतं, परत घरातली कामं पण होतात. डान्स करता करता मी घरातली कामं करते. म्हणजे हे मी कधी तुमच्यासोबत आहे ना शेअर केलेलं नाही आहे यूट्यूबवर, पण माझं स्वतःचं आनंदी राहण्याचा हा मंत्र आहे. म्हणून मी हे थोडंफार आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला, सर्वात अगोदर गाणे लावते मी आणि स्वयंपाकाला सुरुवात करते. काय बनवणार आहे हे पण सांगते. आज आहे बुधवार. तर परिबेला गेलेले आहे स्कूलला आणि आता वाजलेले आहे 10:35. सगळं चकाचक झालेलं आहे आणि मग व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. चला, सॉंग्स लावलेले आहे मी. हे बघा, हे माझे सगळे आवडतीचे आहे. तेरे आने से आहे, तेरे आने से जाने दिल का करना, हो हो महबूबा, ओ महबूबा. तेरे जाने से आए, तेरे आने से आए, तेरे जाने से दिल का करना, ओ मेरे मला ना असे गाणे लावायचे आणि किचनमध्ये ना स्वयंपाक करता करता असं डान्स करायचं, स्वयंपाक करायचा. जे घरातली जी कामं आहे ना ती अशी मस्त गाणे ऐकत ऐकत डान्स करता करता नॉर्मल असं कामं करायला आवडतात. नॉर्मली आपण तर असतो धावपळीमध्ये, एवढं प्रत्येकाचं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, भरपूर काही विचार चालू असतात, पण नेहमी त्याच्यामध्ये आपण नाही राहू शकत. तर त्याच्यामुळे ना हे छोटे छोटे जे मुवमेंट्स आहे ना ते जगायला शिका. जे आपल्याला आवडतं ना ते करायला शिका. तर मला असं वाटतं जी आपली आवड आहे ती नक्कीच जपली पाहिजे. आता बघा, मला ना खूप काही गोष्टी करायला आवडतात. तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये मी ना तुम्हाला जेवढं मला दाखवता येईल तेवढं दाखवणार आहे. आता मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. तर स्वयंपाकामध्ये मला वरण भात, कोबीची भाजी बनवायची आहे आणि चपात्या बनवायच्या आहेत. मी कारलं पण आणलं होतं, तर मी कारल्याची भाजी पण बनवते कारण की मला कारलं खूप आवडतं. तर मी एकटीच खाते ना कारलं, तर त्यामुळे मग मी एकच कारलं घेऊन आलेली आहे. तर अगोदर मी भाजी वगैरे चिरून ठेवते, वरण भाताचा कुकर, पीठ वगैरे मळून ठेवते. मी ना डाळ भिजवायला विसरून गेले, नाहीतर मग मी चण्याची डाळ भिजवली असते. चण्याची डाळ टाकून ना खूप छान लागते कोबीची भाजी.
तुम्हा सर्वांना किचन टूरचा व्हिडिओ खूप आवडला, त्यासाठी थँक्यू सो मच. खूप छान छान कमेंट्स आले आणि ते कमेंट्स वाचून मला इतकं भारी वाटत होतं ना, खूप 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 भारी वाटत होतं मला. स्वयंपाक झालेला आहे. मनोसाठी आणि मायासाठी आता फक्त चपात्या बनवून घेतलेल्या आहे आणि हे जे पीठ आहे एक्स्ट्राचं हे झाकून ठेवते. जेव्हा परिवेला स्कूलमधून येतात ना तेव्हा मी गरम गरम चपात्या त्यांना बनवून देते. आणि आता स्वयंपाक तर झालेला आहे. कुकरमध्ये भात होईल आता 10-15 मिनिटामध्ये. आणि आता सांडगी मिरची मला ना फ्राय करायची आहे. इथे आहे सांडगी मिरची, ही आहे सांडगी मिरची फ्राय करते. पापड वगैरे भाजते, पापड भाजलेले नाही. आणि बाकीचं अर्ध कारल्याची भाजी, कोबीची भाजी मी डायनिंग टेबलवर आणून ठेवलेली आहे. लगेचच मी किचन पुसून घेतला. आणि डिशवॉशर, कालच्या व्हिडिओमध्ये खूप सारे कमेंट्स आले का कोमलताई डिशवॉशर नाही आहे का, तर मी व्हिडिओमध्ये डिशवॉशर दाखवलेला आहे. फक्त एवढंच आहे का कधी कधी स्किप करून बघतो ना तर मग काही काही गोष्टी मी ज्या दाखवते ना ते तुम्ही स्किप करतात, त्यामुळे दिसत नाही. ते तिखट आहे आणि याच्यामध्ये मसाला असतो. मी 4-1 वर्षापूर्वी सांडगी मिरची बनवली होती. उन्हाळी पदार्थ बनवायचे आहे मला, पण एकदम असं कडक ऊन पडलं ना तेव्हा मी सुरुवात करणार. स्वयंपाक झाला आणि मनुष्य ऑफिसची मीटिंग पण संपली. लंच टाईम आहे आता. कारल्याची भाजी पण मस्त आहे ना, खायचं एकदम भाजी जास्त कडू नाही. जस मी आता निघाले परिवेला आणण्यासाठी स्कूलमधनं. 23 झालेले आहे आणि 20 डिग्रीज टेम्परेचर आहे. 20 डिग्रीज टेम्परेचर आहे आणि उद्या 23 डिग्रीज आहे. म्हणजे आता वातावरण एकदम चांगलं होतं. पण कधी कधी काय होतं, वातावरण चांगलं असतं पण त्यासोबत आहे ना हवासुद्धा आहे ना एकदम गार असते. तर त्यामुळे नाही बघा असं स्वेटशर्ट घालावं लागतं. असो. आणि चला आता काय करते, निघते मी पटकन. ट्रॅफिक तर लागणारच आहे मध्ये मला. चला. मगाशीच आले मी परिवेलाला स्कूलमधनं घेऊन. ॲक्च्युली ना आपण डेली सकाळ संध्याकाळी ना झाडांना पाणी देतो आणि झाडांचे अपडेट आहे बघा, थोडेसे मोठेसुद्धा झालेले आहे. आणि हे झाडं नंतर आपल्याला ना खाली जमिनीमध्ये लावायचे आहे. पण आपल्याला ते वेगळं असं थोडंसं माती वगैरे टाकून थोडीशी डिझाईन वगैरे करून घ्यायची आहे. ते तेव्हा करू ना, तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवू. पण काय झालेलं आहे माहिती का, हा जो पाईप आहे ना हा फाटून गेलेला आहे पाण्याच्या प्रेशरमुळे. हां, आणि पूर्ण पाणी ना लीक होत होतं आणि हा जो पाईप आहे ना पूर्ण खराब झालेला आहे. तर आता आम्हाला काय करायचं आहे, शॉपमध्ये जायचं आहे आणि तिथून ना पाईप घ्यायचा आहे. कारण की मग एवढं ऊन आहे ना तर झाडंसुद्धा खराब होऊन जाते जर पाणी नाही. आज सकाळपासून पाणी द्यायला जमलंच नाही आणि मलासुद्धा जायला जमलं नाही. आणि मनोजचं तर ऑफिसचं काम होतं. आणि आता वाजलेले आहे संध्याकाळचे 5:45 आणि पटकन जाऊन पटकन येता येईल आणि झाडांना ॲटलिस्ट पाणी देता येईल. आणि वातावरण तर तुम्हाला सांगितलं 20 डिग्रीज आहे. थोड्या वेळात आम्ही निघू आणि दिवस आहे ना पटकन आहे ना निघून जातो, काही कळतच नाही.
ज्या गोष्टी मला आवडतात मला बिझी राहण्यासाठी त्या गोष्टी मी दिवसभर करत असते ना, तर त्यामुळे मग बाकीच्या गोष्टी ना विचार करण्यासाठी मला वेळच मिळत नाही. आणि नंतर हळूहळू त्या गोष्टीवर मी बोलणारच आहे. कारण की सध्या ना म्हणजे मी असं बघते ना तर खूप जण आहे ना म्हणजे मला खूप सारे असे कमेंट्स येतात. तुम्ही जेव्हा पण माझं कमेंट सेक्शन चेक करतात ना, तुम्ही कमेंट सेक्शन माझं चेक करा, त्याच्यावर भरपूर जण असे कमेंट्स करतात, तू एवढी पॉझिटिव्ह कशी राहते, किंवा आम्हाला सांग तू त्याचा काय मंत्र आहे. तर हेच ॲक्च्युली आजच्या व्हिडिओमध्ये मला दाखवायचं होतं. आणि सकाळी मी कशी सुरुवात करते हे तर तुम्हाला मी दाखवलेलं आहे. अजून भरपूर काही गोष्टी आहेत त्या मी वस्तू आणून झाल्यानंतर मग मी तुम्हाला सांगेन. चला. तर आम्ही आता पाईप घ्यायला आलो आहोत. आणि हा जो वरचा आहे हा 20 मीटरचा आहे, पण आपल्याला त्याच्यापेक्षा मोठा पाहिजे. पण हाही जवळपास 22.5 मीटरपर्यंत वाढतो. छोटा आहे तरी पण ना. आणि हा येलोवाला हे बघा, हा मोठा आहे हा येलो. आणि हा तो पण 20. आणि हा येलो मोठा आहे ते येलो. हां 20 युरोजचा आहे हा. आणि याचं किती आहे, 15 मीटर आहे हा. तर अजून छोटा अजूनच छोटा आहे ते. तेवढं छोटं तर वाटतं मला. ठीक आहे. हा घेऊन बघूया. आणि तो जो दुसरा एरिया आहे त्यात काहीतरी वेगळं आपण जरा डोकं लावूया पाणी देण्यासाठी. हा पण एक आहे बघ. हां मोठा आहे वर. हे पण हा पण तेवढंच ना. मोठंच नाही आहे. 7:15 झालेले आहे. आम्ही मगाशी चालू फ्रेश झाले मी. आणि हे कापूर लावतेच की तुम्हाला माहिती. आणि संध्याकाळचं जे रुटीन असतं ना, आणि ते आपण आहे ना खूप वर्षापासून असं फॉलो करत असतो. आणि कधी असं लेट झालं नसतं तर एकदम असं चुकल्यासारखं वाटतं. आणि हे जे लावते ना मी भीमसेनी कापूर, तर मनोजला पण आता खूप सवय झालेली आहे त्याची. तर ते म्हणतात कोमल कापूर लावतो नाही का, फ्रेश वाटणार घरात. तर मग आपल्यामुळे काय होतं, घरातले जे मेंबर्स आहेत त्यांना पण आहे ना त्या गोष्टीची सवय होते. इव्हन मंत्र लावणं असो, किंवा मी कामात असेल माझ्याकडनं कधी कधी राहून जातं, तर मनोजना काय करतात मग टी व्हीवर आहे ना सकाळी मंत्र लावून देतात. मग ते पण मला खूप चांगलं वाटतं नाही का. काही चांगल्या गोष्टी घरात घडतात आणि आपल्यामुळे ना चांगल्या सवयी लागतात ना, तर ती पण एक चांगली गोष्ट आहे. जेवण वगैरे झालं. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं दुपारी ना का 20 डिग्रीज टेम्परेचर जरी असलं ना तरी पण वारा आहे. आणि खूप वारा सुटलेला आहे. तुम्हाला दाखवते हे झाड. त्यामुळे ना थंडी वाजते. दहा 15 मिनटं जास्त असं राऊंड मारत होते मी. जेवण वगैरे झालं आमचं. आणि वारा सुटलेला आहे गार एकदम. आणि झाडं सगळे ना अशी हालत आहे अक्षरशः. तर सुरुवात केली होती व्हिडिओची, तुम्ही बघितलं का मी नेहमी खुश राहण्याचा कसा प्रयत्न करते, किंवा मला मी स्वतःला खूप बिझी ठेवण्याचा प्रयत्न करते. सगळ्यात अगोदर मला सर्वांना हे सांगायचं आहे का तुम्हाला जे आवडतं ना तर त्या गोष्टींमध्ये तुम्ही बिझी राहा आणि खुश राहण्याचा प्रयत्न करा. असं नका करू का एखादी व्यक्ती ती गोष्ट करते खुश राहण्यासाठी तर तसं बघून आपण तसं करायला पाहिजे, असं नाही. तुम्हाला जे आवडतं तसं करा. म्हणजे मला काय आवडतं माहिती का, मला देवपूजा करायला खूप आवडतं. देवपूजा केली का मला खूप प्रसन्न वाटतं. मला घर एकदम स्वच्छ नीटनेटकं ठेवायला खूप आवडतं. मी खूप जास्त खुश असते. मला घर एकदम असं स्वच्छ दिसेल किंवा माझं घर किती छान दिसायला पाहिजे त्याच्यासाठी जी मी मेहनत घेते ना तर ते बघून मला खूप छान वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे मला कुकिंग करायला खूप आवडते. तर मी वेगवेगळे पदार्थ बनवत असते. आणि जेव्हा माझे घरातले फॅमिली मेंबर्स जेवण करतात आणि ते जेव्हा माझी तारीफ करताना तर माझं मन खूप तृप्त होतं का. आणि ती तारीफ ऐकण्यासाठी मी खूप एक्सायटेड असते. तर त्याच्यामध्ये मी खुश असते. मला डान्स करायला आवडतं. मी डान्स करत असते. डान्स करता करता घरातली कामं करते. जुनी गाणी ऐकायला खूप आवडतं मला. स्वतःला मेंटेन ठेवायला खूप आवडतं मला. ह्या गोष्टी ना मी करायचा प्रयत्न करते
कितीही काहीही झालं तरी मी स्वतःला बिझी ठेवते, फोकस ठेवते. कधी कधी काय होतं माहिती का, आपल्या बाबतीत आहे ना एखादी गोष्ट चुकीची झाली किंवा ना आपल्या मनासारखं झालं नाही किंवा आपल्याला असं वाटतं अरे आपण काही करत नाही तरी पण आपल्या बाबतीत असं का होतंय, तर आपण आहे ना तो विचार करून 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 काय होतं आपलं कशातच लक्ष लागत नाही आणि आपण टेन्शनमध्ये असतो आणि आनंदी राहण्याचं विसरून जातो. म्हणून तसं करू नका. काही जरी झालं ना, हां चांगलंच होणार आहे, आपण चांगलंच होणार आहे हे सारखं बोलत जा आणि आपल्या कामावर फोकस करा. कंटिन्यू कामात बिझी राहा. जेवढं तुम्ही कामात बिझी राहणार ना तर बाकीच्या फालतू गोष्टींकडे तुमचं अजिबात लक्ष जाणार नाही. मी तेच मंत्र फॉलो करते. मला जेवढं पॉझिटिव्ह राहता येईल तेवढं मी राहते, तेवढं मला कामात स्वतःला जेवढं बिझी ठेवता येईल मी तेवढं बिझी ठेवते ना. आत्ता तर मला ना पहिले तरी अगोदरचं घर आहे ना आपलं, तर तिथे मला तरी थोडाफार वेळ मिळायचा, पण इथे तर अजिबात मला वेळ मिळत नाही. कारण की त्या घरापेक्षा हे घर थोडं मोठं आहे आणि तुम्हाला माहिती आहे मेड वगैरे असं खूप नसतं इथे. मलाच एकटीला सगळं मॅनेज क्लिनिंग सगळं करावं लागतं. ते क्लिनिंगलाच माझे ना 2-2.5 तास निघून जातात सकाळचे, त्याच्यामुळे कळतही नाही. त्याच्यानंतर मग कुकिंग, परत व्हिडिओजचं, बाकीचं परिबेलाची ॲक्टिव्हिटी, त्याच्यामध्ये माझा पूर्ण दिवस निघून जातो. आणि नंतर मला जर वेळ मिळाला ना तर मी माझ्या स्वतःला वेळ देते, शांत बसते किंवा मला जे आवडतात ना यूट्यूब चॅनल, मी विजा टू एक्सप्लोअर आहे ना यूट्यूब चॅनल बघते. इव्हन फराह खानचं पण मला खूप आवडतं, ते बघते. मोबाईल साईडला ठेवून देते, पण मी बाकीच्या गोष्टी बघते. आपण कंटिन्यू स्क्रोलिंग करत राहतो, नाही का बोर होते. स्क्रोल करा, त्याच्यामध्ये आपला टाईम निघून जातो आणि आपल्याला बाकीच्या गोष्टी करता येत नाही. तुम्हाला जे आवडतं ते करायचा प्रयत्न करा. बिझी राहा, एवढंच सांगेन मी. आणि हाच खुश राहण्याचा मंत्र आहे. जेव्हा तुम्ही ना या गोष्टी शिकणार ना आणि तुमचं हे रुटीन होणार ना, तर कोणी किती काही केलं किंवा एखाद्या कोणत्या गोष्टीचं वाईट वाटणंच आपल्याला बंद होऊन जातं किंवा काहीच फरक पडत नाही. तर माझ्या व्हिडिओमध्ये मला आज तुम्हाला हेच सांगायचं होतं आणि आय होप तुम्हाला त्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे कळाल्या असतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.